गंज लागलाय, अशांच्या जवळ जर आम्ही जाऊन बसलो तर मला सांगा काय मिळेल बरं आपल्याला? त्याच्यातून काय प्राप्त होईल? काय प्राप्त होईल? आम्हाला संत सांगतात, संत मार्गदर्शन करतात, ज्याच्या घरामध्ये दिवा लागत नाही, ज्याच्या घरामध्ये हिंदू धर्माला मान्य असणारा एकही देवाचा फोटो नाही, ज्याच्या घरामध्ये देवाला अगरबत्ती दाखवली जात नाही, त्याच्या घरी जेवण लांब गेलं, पाणी पण पिऊ नका, पाणीही पिऊ नका. पण ज्याच्या घरामध्ये देवाची प्रतिमा आहे, रोज सकाळ संध्याकाळ न चुकता दीप प्रज्वलन केलं जात आहे, भगवंताचं नामस्मरण केलं जात आहे, ग्रंथ वाचन केलं जात आहे, त्याची जात पाहू नका. कारण 18 पगड जाती एकत्र करून आणि सगळ्यांकडून परमार्थ करून घेण्याचं कार्य माझ्या जगद्गुरु तुकोबांनी केलं, माऊली ज्ञानोबांनी केलं. ज्यांना मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही ना, त्यांच्यासाठी सुद्धा पांडुरंग परमात्मा चंद्रभागेच्या काठावर येऊन नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचतायत. दर्शन देण्यासाठी मंदिर सोडावं लागलं भगवंताला, बरं का? ज्याचे विचार गंजलेले आहेत, नको संगत त्याची. कारण आमचं जीवन जे आहे ना, ते आमच्या संगतीवर अवलंबून आहे. मी कोणाच्या जोडीला बसतोय त्याच्यावर अवलंबून आहे, बरं का भाऊ? बरोबर आहे की नाही? मे महिन्याच्या वेळेला पाऊस पडायच्या टायमाला, मे एंडिंग जून स्टार्ट समजा, ती आपण काय कुठली वेळ म्हणतो? आगोट ना? आगोटच ना बाबा, बरोबर आहे ना? आगोटी माझ्या माय माऊली कांद्यांच्या गोणी घेतात, बरोबर आहे का? कांदे साठवतो ना आपण, का तर आपल्याला माहितीये पावसाळ्यामध्ये परत कदाचित महाग पण होतात आणि 17 वेळा कुठे दुकानावर जात बसायचं, म्हणून मग त्या कांद्यांच्या गोणी घेतात ना. बरं, ती कांद्यांची गोण घेतल्याबरोबर तुम्ही घरी आणून काय करता? घरी आणल्याबरोबर पहिले उघडतात, तिला पूर्ण मोकळी करतात, बरोबर आहे ना बाबा? मोकळे केले जाते त्या ठिकाणी. आणि मोकळे केल्यानंतर कांदे हातात घेऊन रागाने फेकून देता. कोणते बरं? त्याला नासका कांदा म्हणतात. कुठले फेकून देता? नासका. रागाने फेकून देतो, कारण पैसे दिलेत त्याचे, वजनामध्ये पोपण आलेला आहे. बरं, मग फेकून का देता? पैसे दिलेत, वजनात आलेला आहे, मग राहू द्या ना जरा त्या गोणीमध्ये. काय होईल? अख्ख्या गोणीमध्ये एक जरी नासका कांदा असला ना, आता का ते पण स्पष्टच सांगायला पाहिजे का? अख्ख्या गोणीमध्ये एक जरी नासका कांदा असला तरी त्या नासक्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, अख्खी गोण नासवाचं सामर्थ्य त्या नासक्यामध्ये आहे. आम्ही रागाने, द्वेषाने, मत्सराने, तिरस्काराने तो कांदा फेकून देतो. नको हा आम्हाला नको येतो कांदा, का? नासका येतो, सडलेला येतो, तो इतरांना नासवेल. ज्या दिवशी आमच्या आयुष्यातून वेगळ्या प्रकारचे विचार, आमचा जीवन बर्बाद करणारे, उद्ध्वस्त करणारे विचार, कर्म आणि गुण आम्ही आमच्या आयुष्यातून फेकून देऊ ना, त्या दिवशी आमचे आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. फेकता आलं पाहिजे ना, टाकून देता आलं पाहिजे ना, टाकून देता आलं पाहिजे की नाही? माणसाला जर चुकून कधीतरी संत दगड बोलले ना, तर दगडाला राग येतोय. दगड म्हणतोय, माझी उपमा तुम्ही माणसाला देताय, माझे गुण आहेत का माणसाकडे? दगडासारखे गुण माणसाकडे आहेत. आज जर पाहायला गेलं, एखाद्या ठिकाणी जर एखादा माणूस उभा असेल आणि एखाद्याला जर रस्ता माहिती नसेल आणि त्याने जर विचारला, तर तो खरोखर बरोबर सांगेलच असं नाही. काही माणसं अशी आहेत, पूर्वेकडे जायचं ना तर पश्चिमेकडे सांगतायत, पश्चिमेकडून मग असा पूर्वेकडे नेतायत पुन्हा. काही समजतंय? पण एखाद्या रोडच्या बाजूला जर दगड असेल ना, तर तो सांगतो वडवली 2 किलोमीटर, कल्याण 4 किलोमीटर. तो दगड मार्ग सांगण्याचं काम करतोय, दगड मार्ग सांगण्याचं काम करतोय. ठीक आहे ना?
त्या दगडाला सांगितलं माणूसच सुद्धा मार्ग सांगायचं काम करतोय ना, कुठे करत नाही तो. मग त्याच्यानंतर दगड म्हणाला अजून त्याच्यात ना माझ्यात फरक आहे. म्हणे काय फरक आहे? टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली. तुमच्या गावात मंदिर आहे का बरं? हनुमंताचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, मारुतीरायांचं. मूर्ती कसली आहे? पाषाणाची मूर्ती आहे ना माऊली? पाषाणाची मूर्ती आहे की नाही? दगडाची पाषाणाची मूर्ती आहे ना. कधीपासून मंदिर येते? किती वर्ष झाली? 20 वर्षांपासून. 20 वर्षांपासून तुमच्या गावामध्ये मंदिर आहे, पाषाणाची मूर्ती आहे मारुतीरायांची. मस्त की दर्शन घडतंय देवाचं आपल्याला, बरं का. पाषाणाची मूर्ती म्हटल्यानंतर बऱ्याचशा खपल्या काढल्या ना, नको तो असलेला भाग बाजूला केला, नको तो असलेल्या खपल्या काढल्या आणि मग देवाची मूर्ती त्या ठिकाणी तयार झाली. 20 वर्ष झाली आमच्या या वडवली गावामध्ये हनुमंतरायाची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान आहे. बाजूला केलेल्या खपल्या जाऊन चिटकल्या नाहीत. जर चिटकल्या असत्या बाजूला केलेल्या खपल्या तर आज तिथे मारुतीरायांचं दर्शन आम्हाला झालंच नसतं. समजतंय ना? टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. माणूस रोज मंदिरात जातो, रोज मंदिरात जातो. काही फरक आहे? परिवर्तन आहे? नसेल तर मग त्याने स्वतःलाच स्वतःचा विचार केलेला बरा ना. परिवर्तनच जर नसेल, फरकच जर नसेल, अजून जर आमचा अहंकार आम्हाला त्यागता येत नसेल, अजून जर आमचा अभिमान आम्हाला टाकता येत नसेल, अजून जर मत्सर असेल, तिरस्कार असेल, गर्व असेल, ताठा अहंकार जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, मनामध्ये असेल, तर आम्ही विचार करायला पाहिजे परिवर्तन होईल कधी, बदल होईल कधी. आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं, आमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून जगद्गुरु तुकोबांनी 4,500 अभंग गाथा आम्हाला दिली. आमच्यामध्ये बदल व्हावा, आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून माऊली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठासारखा ग्रंथ आम्हाला माऊलींनी दिला. बदल व्हावा म्हणून, परिवर्तन व्हावं म्हणून. परिवर्तनच नसेल, बदलच नसेल तर आम्ही आमच्या मनाला विचारायला नको का? माणसाने आतून स्वच्छ असावं का वरून? माणसाने आतून निर्मळ असावं, माणसाने आतून सुशोभित असावं का वरून सुशोभित असावं? काय? आतून सुशोभित असावं, अंतःकरण पवित्र असावं, अंतःकरण सुंदर असावं, बरं का. जसं अंतःकरण पवित्र आहे ना, जो आतून स्वच्छ आहे ना, तो वरूनही गुणांनी, विचाराने आणि कर्माने शोभून दिसत असतो, बरं का. मग त्यासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं आहे? काय करायचंय? आम्ही साधं उदाहरण आहे बघा. माय माऊली सुपामध्ये तांदूळ घेता का कधी? सुपामध्ये तांदूळ घेता कशासाठी? कोणी जर विचारलं ना, आम्ही सुपात तांदूळ घेतलेले असताना कोणी जर विचारलं मावशी काय करते, मावशी म्हणते तांदूळ निवडते. काय बोलते? मी बरोबर बोलतोय ना? अशाच म्हणतात ना तुम्ही, तांदूळ निवडते. काय निवडता तुम्ही? तांदूळ का खडे? निवडतोय काय आपण? तांदूळ का खडे? खडे. खडे निवडतो, पण बोलतो काय? तांदूळ निवडते. आम्ही बोललो जरी तांदूळ निवडतो तरी टाकताना खडेच टाकून देतो. त्याग करताना खड्यांचाच त्याग करतो, निवडतोय खडे. कितीही जरी वेडी मावशी असली ना तरी तांदूळ नाही फेकून देत. ती देते नाही ना. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आम्हाला टाकता येतील, त्यागता येतील, त्या दिवशी खऱ्या अर्थानं देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.
जसे त्या तांदळातून खडे आम्ही बाजूला करतो की नाही, काय म्हटलेलं आहे, तांदुळातील श्वेत खडे तांदुळा सारखेच वाकुडे, चाऊ जाता दात पडे ते वाकळे. तांदळातले श्वेत खडे जे असतात ना, सफेद गारा त्या तांदळा सारख्याच असतात ना. ताईने माझ्या जरी निवडायला घेतलं तरी त्या समजत नाही, काळे खडे समजतात, सफेद गारा कुठे समजतात. चावाला गेल्यावर मग दाताला लागल्यावर पडायला आल्यावर कळतंय, अरे बापरे एवढा मोठा खडा, समजतंय. त्या गारा आम्हाला कळत नाहीत बरं का. तसे आमच्या अंतःकरणामध्ये असे अनेक विचार आहेत, अनेक कर्म आहेत, अनेक गुण आहेत की त्यांच्यामुळे आमचं जीवन बर्बाद होतंय, त्यांच्यामुळे आमचं जीवन बर्बाद होतंय. कितीतरी उदाहरण आहे त्याच्यावर, कितीतरी आपण उदाहरणं पाहू शकतो. मला सांगा, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये उंदीर आला, तुम्हाला कळलं, तुम्ही काय करता? तुम्हाला माहित झालं मावशी तुमच्या घरात उंदराने प्रवेश केलाय, उंदीर आला एक, काय करता तुम्ही? लगेच आरतीचं ताट घेता का? आरती करता का? त्याला गंध अक्षता वाहता का? बरा झाला बाबा, बऱ्याच दिवसांनी आला. आम्हाला माहितीये उंदीर घरात आला म्हणजे काहीतरी नासधूस करणारच. शेतकऱ्याचं पीक खातो तो उंदीर, नाही का? श्रीमंताच्या नोटा खातो, दुकानदाराचा माल खातो तो, काही सामान असेल त्या, नाही का? नवीन नवीन कपडे खातो, त्याला माहित नाही नवीन आहे का जुना आहे, पण नवीनला तो पहिला हात लावतो. आणि ज्याच्या घरामध्ये बिचाऱ्याला काहीच खायला नाही ना, त्याचे फुका मारून मारून पाय खातो. खरं आहे की खोटं आहे? उंदीर काय करतो माहितीये का? आधी फुंकर मारतो, पाय बधीर करतो, फुंकर मारून मारून, आणि मग खातो. आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये असे काही विचार आहेत, आमच्या देहामध्ये असे काही विचार आहेत, अशी काही कर्म आहेत, अशा काही वासना आहेत. वासनात आम्ही पडली गळा घालून वेंटाळे वमी गरडा चिव्हा लिहिले लाली वेळोवेळा भयानक. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर होटेना, भुली पडली. अशा काही विचार आहेत, अशी काही कर्म आहेत, असे काही गुण आहेत की त्यांचा त्याग आम्ही करायला पाहिजे, त्यांचा त्याग आम्ही करायला पाहिजे. घरामध्ये नासधूस करणारे उंदीर आम्ही घरात ठेवत नाहीत. अति काम का ठेवलाय बरं? अति लोभ का ठेवलाय बरं? अति क्रोध का ठेवलाय बरं? आपणच म्हणतो ना, अति तेथे काय माती, अति तेथे माती. कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त जेवलात ना, त्याची सुद्धा तुम्हाला नशा चढते, नशा. आपण म्हणतो ना, खूप जेवल्यामुळे झोप आली, झोप नाही म्हणत तिला. खूप जेवल्यानंतर जी येते ना, अन्नाची सुद्धा नशा चढते. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर. प्रत्येक विषय, प्रत्येक विचार प्रमाणात जर असेल तर आम्हाला हितकारक आहे, हितकारक आहे. प्रमाण सोडलं ना, अति झालं की मग अनहित आहे, अधोगती आहे. आणि हे सगळे विचार, ही सगळी कर्म आमच्या मनावर अवलंबून आहेत. त्या मनाची ओळख करून देत असताना कवयित्री म्हणतायत, मन वढाय वढाय ओघ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. सगळी इंद्रिय एक वेळ तृप्त होतील, मन कधी तृप्त होत नाही बरं का मौली. इंद्रिय एक वेळ तृप्त होतील, मन तृप्त होत नाही. त्या मनाला जर तृप्त करायचं असेल, त्या मनाला जर स्थिर करायचं असेल, तर त्यासाठी आम्ही संतांच्या संगतीला पाहिजे. संतांची संगत का हवी आहे आम्हाला? संतांचा एक विचार आमच्या जीवनाचा उद्धार करतो. एक विचार. काय म्हणतात? ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही एका ओवीचा जरी अनुभव घेतला ना, आमच्या जीवनाचा उद्धार होईल. हरिपाठातला एकच अभंग पुरे झाला आम्हाला, एकच. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती, चारही साधी येल्या हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही प्रकारच्या मुक्त्या प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये आहे. म्हणून आम्ही अखंड हरीचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड हरीचं नामस्मरण केलं पाहिजे.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एक अभंग जरी आम्हाला कळला हरिपाठाचा, एक अभंग तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाला, आमच्या आयुष्याचा उद्धार झाला. संतांचा एक विचार जरी आम्ही ऐकला ना तरी आम्हाला जगण्याचा मार्ग मिळतो, जगण्याचा मार्ग मिळतो. ज्या वेळेला तो राजा रस्त्यातून जात असताना साधूची भेट झाली आणि साधूची भेट झाल्यानंतर राजा धर्मी होता, अधर्मी नाही बरं का, धर्म आचरण करणारा होता, नीतीने वागणारा होता, नीतीने जगणारा होता, साधू संतांना शरण जाणारा होता. समोर साधू दिसल्याबरोबर राजाने नमस्कार केला साधूला आणि विनंती केली, महाराज काहीतरी सांगा, मला विश्वास आहे, मी ऐकलेला आहे की साधूचं एक वाक्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये बरंच काही सांगून जातं. एक वाक्य, आता एकच वाक्य सांगायचं म्हणून चालता चालता फक्त साधू एवढेच बोलले, प्रत्येक कार्य करताना विचार करून करावा, प्रत्येक कार्य करताना विचार करा, विचारपूर्वक करा, विचार करून प्रत्येक कार्य करा. बरं का, काय सांगितलं? कोणतंही कार्य करताना, काम करताना पहिले विचार करा, विचारपूर्वक केलं पाहिजे. तेवढंच वाक्य त्या राजाने ऐकलं, घरी आला आणि काय केलं, त्याच्याकडे असलेल्या एका चित्रकाराला, पेंटरला सांगितलं, मला अनेक बोर्ड असे तयार करून दे, किचन मध्ये, बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, सर्वत्र त्या राजवाड्याच्या चारही बाजूला ते बोर्ड लावले त्याने, कोणतंही कार्य करताना विचारपूर्वक करा. एक दिवशी राजा शिकारीला गेला आणि राजा शिकारीला गेल्यानंतर राजाचाच मेहुणा, राणीचा सख्खा भाऊ त्या ठिकाणी आला. आल्यानंतर नेमकं त्याला कसकसलं होतं, तब्येत बरी नव्हती, म्हणून त्याच्या बहिणीने, राणीने जेवण वगैरे तयार केलं, त्याला जेवायला दिलं आणि आराम करायचा म्हणून राजाच्या बेडरूम मध्ये, त्या राणीच्या बेडरूम मध्ये अर्थात बहिणीच्या शयनगृहामध्ये त्या ठिकाणी जाऊन तो पडला. पडल्यानंतर त्या ठिकाणी झोप लागली त्याला, कसकसलं होतं त्याला, थंडीचे दिवस होते, थोडी थंडी लागत होती, म्हणून त्याने डोक्यापासून डोळ्यापासून संपूर्ण अंगावर असं पांघरून घेतलेलं. भावाची तब्येत बरी नाही, भावाला काय हवं काय नको हे पाहायला पाहिजे, म्हणून राणीने काय केलं, आपल्या भावाच्याच बाजूला पुस्तक वाचत बसली ती राणी. बरं का, भावाच्याच बाजूला पुस्तक वाचत बसली. आणि राणीचाच अनुभव नाही काही, आपल्या सगळ्यांचा अनुभव एकच आहे, पुस्तक हातात घेतला का काय होतंय, झोप येते. शाळेतले धडे शिकायला गेलो की झोप येते. ऐका, शाळेतले धडे जर आम्ही शिकायला गेलो तर शाळेतले धडे शिकता शिकता आम्हाला झोप येते, पण आयुष्यामध्ये आमच्या अशी काही माणसे धडे शिकवतात की त्यांनी धडे शिकवले की आमची आलेली झोप उडून जाते. धडे शिकवणारी माणसं भेटतात ना, त्यांनी धडे शिकवले ना की आलेली झोप उडून जाते, म्हणून तो बोलतो ना, माझी झोपच उडली रे, तो माणूस मला असा बोलला. असो, राणीने पुस्तक हातात घेतलं, वाचता वाचता तिथे झोपी गेली आणि काही वेळानंतर राजा ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याने बघितलं, डोक्यापासून डोळ्यापासून पूर्णपणे असं पांघरून घेऊन कोणतरी झोपलेला आहे, राणी बाजूला झोपलेली आहे. अरे बापरे, काय चाललं हे, मी गेल्यानंतर असं काय घडतंय का, नेमकं काय आहे काय नाहीये याचा विचार केला आणि त्याच्या जवळ असलेली तलवार त्याने काढली. पण तलवार काढल्यानंतर ज्या वेळेला काही करणार तेवढ्याच वरती असलेल्या बोर्डावर लक्ष गेलं. कोणतंही कार्य करताना विचारपूर्वक करा, विचार करून करा. बोर्डावर लक्ष गेल्याबरोबर, ते वाक्य वाचल्याबरोबर त्याने विचार केला, असा तरी ह्या तलवारीचा वापर करायचाच आहे ना, मग ह्या तलवारीच्या पुढच्या टोकाने पहिले आपण याच्या अंगावरचं पांघरून बाजूला करू, कोण आहे ते पाहू. आणि पांघरून बाजूला केल्याबरोबर पाहतोय तर काय, सख्खा मेहुणा, राणीचा सख्खा भाऊ, भाऊ आणि बहीण एकत्र झोपलेले त्याला पाहायला मिळाले. त्यावेळेला तीच पाटी त्याने हातात घेतली आणि सगळ्या प्रजेला सांगायला लागला, हा विचार प्रत्येकाने जर घेतला तर निश्चित आज माझ्याकडून घडणारा अपराध आज थांबलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याकडून घडणारे अपराध 100% थांबवू शकता, फक्त कोणतंही कार्य करताना विचारपूर्वक करा.
जो आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही कार्य करताना, संसार करताना विचारपूर्वक करा, प्रपंच करताना विचारपूर्वक करा, परमार्थ करताना सुद्धा विचारपूर्वक करा. म्हणजे कुठल्या तरी फाईल मध्ये आपण अटकणार नाहीत आणि आपली पण तिथे व्हिडिओ आहे की काय याची भीती आपल्याला वाटणार नाही. काय चाललंय आता सध्या सोशल मीडियावर? परमार्थ करताना सुद्धा विचारपूर्वक करा. विचारपूर्वक जर कार्य आम्ही केलं ना तर 100% आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला संतांच्या संगतीची गरज आहे. आम्हाला संतांच्या संगतीला राहिलं पाहिजे. सतत सतत साधूच्या संगतीला आम्ही राहिलो पाहिजे. आम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. आम्ही गाथेचं वाचन केलं पाहिजे. ऐका, ज्या वेळेला आम्ही अंतःकरणपूर्वक ह्या भावार्थ दीपिका माऊलींच्या ज्ञानेश्वरीला स्पर्श करतो ना, माऊलींच्या चरणाला स्पर्श केल्याचा आनंद आम्हाला मिळतो. माऊलींच्या चरणाला स्पर्श केल्याचा आनंद मिळतो. ज्या वेळेला आमचा माथा त्या गाथेवर टेकवतोय ना आम्ही, त्या वेळेला आमचा माथा प्रत्यक्ष तुकोबांच्या चरणाला स्पर्श झाल्याचा अनुभव येतोय आम्हाला. ती प्रचिती आम्हाला येत असते. आणि म्हणून संतांची संगत आम्हाला महत्वाची आहे. जीवनाचा उद्धार करून घ्यायचं किती सोपं आहे, किती सोपं सांगितलंय बघा ना. काय म्हणतात भगवंत? मयेव मन अदत्व मय बुद्धी निवेशय हा निवेशिसी मयव अत रुद्वन संशय. काय करा तुम्ही? मन मला अर्पण करा. आम्ही खिशातलं सांडायला मागे पुढे पाहत नाही. जवळचं सांडायचं आलं की मागे सरतो. परमार्थामध्ये जर खिशातलं सांडायचं असेल ना, माऊली खिशातले सांडणारे खूप आहेत, खूप आहेत. पण जवळचं जर सांडायचं आलं तर मग मात्र आम्ही काकू करतो, मागे पुढे घेतोय ना आम्ही. बरं का? जवळचं सांडता आलं पाहिजे आम्हाला. जवळचं सांडता आलं पाहिजे. बरं का? एका गावाच्या वाटेवर एक भला मोठा दगड आणि पूर्वीपासून होता. सर्वांनाच अडचण होती त्या दगडाची. येता जाता काहींना ठेच लागायची, काहींचे डोके फुटायचे, काहींची डोकी फुटायची. सर्वांनाच अडचण व्हायची त्या दगडाची. अनेकांना अडचण व्हायची. अनेकांच्या मनामध्ये यायचं हा दगड बाजूला केला पाहिजे, पण असे काही दगड असतात की ते बाजूला करू शकत नाही. काय? अनेकांना त्रास असतो आणि अनेकांना त्रास असलेला दगड बाजूला करायचा अनेकांना मनापासून वाटत असतो. पण ज्यांनी ज्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला ना, बरं का, असे अनेक दगड असतात. एकदा त्याच रस्त्यामध्ये ज्या वेळेला एक साधू पुरुष चालले होते, त्यावेळेला त्या साधूंनी त्या ग्रामस्थांना सांगितलं, हा दगड मला पाहिजे, हा दगड मी घेऊन जातो. सगळ्यांनी हात जोडले आणि अशा वेळी पटकन आपल्या तोंडात येतात देवासारखे आले. पटकन येत आहे ना आपल्या मुखातून, देवासारखे आले. काय? कित्येक वर्षापासून असंच आम्ही कोणतरी पाहत होतो, हा दगड घेऊन जाणारा, हा दगड बाजूला करणारा. महाराज आपण देवासारखे आलात, घेऊन जा, घेऊन जा. महाराज तो दगड घेऊन गेले आणि काही वर्षानंतर, काही काळानंतर त्याच गावात ते महाराज आले आणि त्या ग्रामस्थांना सांगितलं, अमुक अमुक देवाचं मंदिर तुमच्या गावामध्ये आपल्याला बांधायचं आहे. लोकवर्गणीतून तुम्ही मंदिराचे बांधकाम करा, सगळं काही करा. मूर्ती माझ्यातर्फे मी घेऊन येतो, मूर्ती माझ्यातर्फे मी घेऊन येतो. आणि ज्या पद्धतीने त्या साधूने सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून मंदिराचं काम केलं. प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी ज्या वेळेला ती मूर्ती गावामध्ये आणली गेली, ग्राम प्रदक्षिणा करत असताना मिरवणूक काढली त्या मूर्तीची आणि जो जो ग्रामस्थ पाहायचा ना त्या मूर्तीकडे आकर्षित व्हायचा, जो पाहायचा तो पाहतच राहायचा. एकदा नजर त्या मूर्तीकडे गेली की नजर बाजूला जात नव्हती, आकर्षित व्हायचे, जे पाहायचे ते पाहतच राहायचे त्या मूर्तीकडे आणि पाहता पाहता विचार करायचे, काय सुबक मूर्ती आहे, काय सुंदर मूर्ती आहे,
किती सुंदर मूर्ती, किती आकर्षित मूर्ती आहे, किती आकर्षक मूर्ती आहे बरं का. दगड तरी कुठला असेल, पाषाण तरी कुठला असेल, एवढी आकर्षक मूर्ती तयार केली बरं का. राहवतच नाही म्हणून